मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना। त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत। कारवाई झालीच पाहिजे। माणुसकीचा प्रश्न आहे, हा काही राजकीय विषय नाहीच आहे। खूप संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनीच जबाबदारीने त्याच्याबद्दल बोललं पाहिजे। दरम्यान पुण्यातील मृत तनिषा भिसेच्या नातेवाईकांचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना त्यांनी पत्र लिहिलंय। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती तनिषाचा बळी गेला असा आरोप कुटुंबियांनी केलाय। डॉक्टर घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे। भिसे कुटुंबियांची राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे ही मागणी त्यांनी केली आहे। मंगेशकर हॉस्पिटलच्या अंतर्गत अहवालातून मृत गर्भवतीची बदनामी झाली। आमच्या बदनामीसाठी मंगेशकर रुग्णालयानं चौकशी अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचवला असा आरोपही भिसे कुटुंबियांचा आहे। आमची बदनामी केल्याप्रकरणी मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई करा अशी मागणी भिसे कुटुंबियांनी यावेळी केली। तर पत्रात नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती तनिषाचा मृत्यू झाला। डॉक्टर घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे। मंगेशकर हॉस्पिटलच्या अंतर्गत चौकशी अहवालातून तनिषाची बदनामी झाल्याचंही ते बोलले। आमच्या बदनामीसाठी मंगेशकर रुग्णालयानं चौकशी अहवाल सार्वजनिक केला। मंगेशकर रुग्णालयानं जाणून बुजून चौकशी अहवाल माध्यमांमध्ये लीक केला। तर आमची बदनामी केल्याप्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती तनिषाचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय।